हा 9 मीटर रोड आहे. त्यानंतर हा 6 मीटर रोड आणि याला लागूनच असलेला हा कॉर्नर रो हाऊस. हा रो हाऊसचा असलेला व्हिडिओ बघणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण बघू शकतो की या ठिकाणी याला 2 रोड कॉर्नर आहे. या ठिकाणी 2 व्हीलर आणि या ठिकाणी असलेले गाड्या आपण आपल्या पार्क करू शकतो. हे जे काही रो हाऊस आहे हे आहे पूर्वमुखी. या ठिकाणी हा पार्किंगचा एरिया आहे. त्यानंतर आपण आता या रो हाऊसचा असलेला लिव्हिंग रूम हा देखील प्रशस्त आणि मोठा आहे. या ठिकाणी याला समोर अशी छान सुंदर डिझाईन केलेली आहे आणि वरती छान असं POP दिलेलं आहे. या हॉल नंतर आपण आता या रो हाऊसचा असलेला हॉल नंतर आपण आता बघणार आहे. हा आहे किचन. या ठिकाणी किचन हा देखील प्रशस्त आणि मोठा दिलेला आहे. त्यानंतर या रो हाऊसचा असलेला आपण म्हणू शकतो युटिलिटी एरिया की जिथे या ठिकाणी धुणं भांडी वगैरे करता येऊ शकतात. ही जागासाठी बाहेर आउटलेट दिलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी इथे ही बोरिंग दिलेली आहे. हा या रो हाऊसचा असलेला किचन नंतर आपण आता बघणार आहे या रो हाऊसचा असलेला बेडरूम. या ठिकाणी हा जो आपल्याला दिसतो आहे हा आहे बेडरूम. हा एक बेडरूम खाली दिलेला आहे आणि एक बेडरूम हा वरती दिलेला आहे. त्यानंतर आपण आता या रो हाऊसमधला असलेला या ठिकाणी जो ग्राउंड फ्लोअरलाच बाथरूम आणि वॉशरूम दिलेला आहे. हे आहे या ठिकाणी बाथरूम. बाथरूमची साईज देखील मोठी आहे. बाथरूम हा या ठिकाणी आहे याचा वॉशरूम. हे दोघंही सेपरेट देण्यात आलेले आहे. बेसिंगचा पॉईंट दिलेला आहे. या बेसिंगच्या पॉईंटनंतर या ठिकाणी तुम्ही वॉशिंग मशीन देखील लावू शकता. आता आपण या रोचा असलेला दुसरा बेडरूम बघणार आहे. याची छान स्टील रेडिंग दिलेली आहे. त्यानंतर हा या रोचा असलेला दुसरा बेडरूम. या ठिकाणी छान असं सुंदर नक्षीकाम करण्यात आलेलं आहे. साईज खूप मोठी आहे. जेवढा आपला हॉल आहे तेवढाच या ठिकाणी हा आपण सेकंड बेडरूम म्हणून वापरू शकतो किंवा आपण याला मास्टर बेडरूम देखील म्हणू शकतो. त्याची लांबी आणि रुंदी खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी प्रशस्त असा हा बेडरूम होऊ शकतो. त्यानंतर या बेडरूमला लागूनच या ठिकाणी वॉशरूम आणि बाथरूम हे अटॅच दिलेलं आहे. खाली जे दिलेले आहेत ते वेगवेगळे आहेत. टॉयलेट आणि वॉशरूम या ठिकाणी हे दोनही एकत्र देण्यात आलेलं आहे. त्यानंतर आपण आता ही बघणार आहे ही बाल्कनी. ही जी काय बाल्कनी आहे बाल्कनी देखील ही प्रशस्त आणि मोठी दिलेली आहे. कॉर्नर पीस असल्यामुळे या ठिकाणी याची बाल्कनी देखील छान मोठी आलेली आहे. याची बाल्कनी तर ही एक दुसरी जागा आहे. हा या ठिकाणी टेरेस म्हणू शकतो आपण याला. या टेरेसवरून या ठिकाणी जिना आहे आणि वरती जाण्यासाठीची व्यवस्था केलेली आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.